मित्रांनो, नवरात्रीमध्ये जर आपण दारिद्र्य दुर्गा स्तोत्र म्हणजे दारिद्र्य नाशक दुर्गा स्तोत्राचे पठण केले, याचे वाचन केले, तर आपल्या जीवनातले दारिद्र्य संपते, आपल्या जीवनातली गरिबी दरिद्रता संपतात, दुःख अडचणी नाहीसे होतात आणि सुख समृद्धी नांदते, मातेचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. हे दुर्गा स्तोत्र जे की दारिद्र्य नाशक आहे ते तुम्ही कोणत्याही दिवशी बोलू शकतात. आज बोला, उद्या बोला, नवमी, अष्टमी, सप्तमी कोणत्याही दिवशी तुम्ही बोलू शकतात. रोज बोललात तरी चालेल. दुर्गा माता प्रसन्न होते आणि खास करून आपल्या घरातले जेही दारिद्र्य सुरू आहे, जेही दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या सुरू आहेत ते नाहीसे होतात, मातेचा आशीर्वाद लाभतो. हे स्तोत्र एक वेळेस तुम्हाला मातेसमोर बोलायचं आहे, तुमच्या कुलदेवीसमोर बोलायचं आहे. घट असतील तर घटासमोर, अखंड दिवा असेल तर अखंड दिव्यासमोर तुम्हाला याचे पठण करायचं आहे. विश्वासाने मनोभावाने याचे पठण तुम्हाला करायचे आहे. महिला असतील ते करू शकतात, पुरुष असतील ते करू शकतात. देवघरासमोर अखंड दिवा असेल तर त्याच्यासमोर बसा किंवा एक वेगळा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि या स्तोत्राचे पठण करा. हे स्तोत्र तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण स्तोत्र आम्ही दिलेलं आहे, तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि देवघरासमोर बसून तुम्ही फक्त याचे पठण करा. धन्यवाद.